हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, 2 सप्टेंबर 2025 आज खुशखबर येण्याची दाट शक्यता आहे. ऑगस्ट महिन्याचा जो जी-आर आहे, जो तुम्हाला 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्ट हप्ता मिळाला नाही, त्याचा जी-आर आज प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच काय, ऑगस्ट हप्ता घोषणा तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, त्या बहिणी 14व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहेत. त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव, आपला जिल्हा सांगावा. ज्या बहिणी 12वा आणि 13वा सोबत 14वा हप्ताची सुद्धा आतुरतेने वाट बघत आहे, ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या, त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव, आपला जिल्हा त्या ठिकाणी सांगावं. सोबतच पहिल्यांदा जर लाडक्या बहिणी या व्हिडिओला बघत असेल, त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करावं. त्यांना या चॅनलला, अरे यार कोण मारलं मला अकाउंट आता मारू नको. हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, आज तुम्हाला 2 सप्टेंबर 2025 ला खुश खबर मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण जी-आर येणार आहे असं काही प्रसिद्ध वृत्तपत्रांमध्ये सांगण्यात येत आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुमच्यापैकी काही लाडक्या बहिणी 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्टचा हप्ता याची आतुरतेने वाट बघत आहे. सोबतच काही अपात्र बहिणी ठरलेल्या होत्या 12वा, 13वा आणि 14वा हप्त्यामध्ये, त्या सुद्धा आतुरतेने वाट बघत आहे. तर सरकारला नम्र विनंती आहे की त्यांनी ऑगस्ट हप्ता म्हणजे 14वा हप्ता हा लवकरात लवकर जी-आर प्रसिद्ध करून लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पाठवावा, ही सरकारकडे अपेक्षा आहे. त्यानंतर आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये खूप प्रश्न आहे, असंख्य प्रश्न आहे की सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे, आज 2 सप्टेंबर आहे, तर आम्हाला जो ऑगस्टचा हप्ता आहे तो कधी मिळणार आहे? तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, आज 2 सप्टेंबर जी-आर येण्याची दाट शक्यता आहे. आणि जर जी-आर आज आला तर तुम्हाला 8 ते 13 सप्टेंबरच्या इन बिटवीन मध्ये तुम्हाला ऑगस्टचा हप्ताच म्हणजे 14वा हप्ता मिळणार आहे. त्यानंतर काही बहिण्यांचा असाही प्रश्न होता की आम्हाला ज्या महिन्याचा हप्ता त्या महिन्यामध्ये दिलेला नाहीये, तर आता ऑगस्ट आणि सप्टेंबर हे जे 2 हप्ते आहे एकत्र मिळणार आहे का? तर लाडक्या बहिणींनो, हे पैसे तुम्हाला एकत्र मिळणार नाही आहेत. म्हणजे 14वा आणि 15वा हप्ता तुम्हाला एकत्र मिळणार नाही आहे. मी तर सरकारला एवढंच म्हणतो की बाया 14वा हप्ता आम्हाला देऊन द्या, 15वा हप्त्याचं पुढे पुढे बघत बसू. बरोबर. त्याच्यानंतर जर आपण बघण्याचा प्रयत्न केला की आज जी आर येईल का? येस, आज जी आर येण्याची दाट शक्यता वाहिन्यांमध्ये दर्शवली जात आहे. तर होऊ शकतं की आज जी आर येईल आणि तुम्हाला 8 ते 13 सप्टेंबरच्या इन बिटवीन मध्ये काय मिळणार आहे? मानधन दिलं जाईल. जसं 14 हप्ता कधी, सेम तुम्हाला सांगितलं की 8 ते 13 सप्टेंबरच्या इन बिटवीन मध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर मला लाडक्या बहिणींनो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की खरंच तुम्हाला 14वा आणि 15वा हप्ता एकत्र पाहिजे आहे, की 14वा हप्ता लवकरात लवकर देऊन सरकारने जो 15वा हप्ता आहे सप्टेंबर महिन्याच्या शेवटीला द्यावा, अशी तुमची मनातून इच्छा आहे. तर बघा, साम टीव्हीची न्यूज आहे, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार, आज होणार ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा. बघा लाडक्या बहिणींनो, साम टीव्ही आपल्या महाराष्ट्रातील मोठं चॅनल आहे आणि त्या टीव्हीने म्हटलेलं आहे की आज म्हणजेच 2 सप्टेंबर या दिवशी जी आर होणार आणि सोबतच जी आर ची घोषणा सुद्धा केली जाईल आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला ते मानधन दिलं जाईल. बघा, काही जिल्ह्यांमध्ये ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांची पडताळणी सुरू झालेली आहे. दररोज मी बघतोय तर काही जिल्हे या लिस्टमध्ये ऍड होत आहे. तर तुम्ही काल बघितलं असेल, जळगाव, धुळे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई उपनगर, अमरावती, कोल्हापूर आणि आज जर बघितलं तर जालना आणि परभणी, सोबतच यवतमाळ जिल्हा, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पडताळणीला वेग आलेला आहे आणि या जिल्ह्यांमध्ये पडताळणी सुरू आहे. तर मला लाडक्या बहिणींनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहे, तुमची पडताळणी झालेली की नाही, याबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण नवीन यादी नुकतीच जाहीर झालेली आहे आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही, हे सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, जेणेकरून आपल्याला जो ऑगस्टचा हप्ता आहे तो लवकरात लवकर मिळेल. बघा, तुमच्या वेब पेजला किंवा तुमच्या डोळ्यासमोर एक बातमी आहे. त्या बातमीमध्ये जर तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्राचा लाडकी बहीण उपक्रम दुसरी सूची प्रसिद्ध, म्हणजे काय, एक यादी 15 ते 16 या तारखांच्या मध्ये येतं.
आणि दुसरी यादी महिन्याच्या सुरुवातीला येतं. या यादीमध्ये तुमचं नाव कशा पद्धतीने तपासायचं आहे, तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे की नाही हे बघायचं असेल, तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. त्याची मी फुल प्रोसिजर आज सांगणार आहे. बरोबर? जर तुमचं नाव पात्र यादीमध्ये असेल, तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार आहे. जर तुम्ही अपात्र यादीमध्ये असणार, तर तुम्हाला ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही लवकरात लवकर तुमचं नाव या दुसऱ्या यादीमध्ये आहे की नाही, तुम्ही चेक करा. मग ही यादी कोणी-कोणी चेक करावी यासाठी सुद्धा तुम्हाला मी अपडेट देतो. तर ज्या बहिणींना 13वा हप्ता मिळालेला होता, त्यांनी सुद्धा त्यांचं नाव ऑगस्ट महिन्याच्या यादीमध्ये आहे की नाही ते चेक करा. दुसरी, ज्या बहिणींची पडताळणी झालेली आहे, त्या बहिणींनी सुद्धा नाव चेक करा. कारण जर पडताळणी झालेली नाही, तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही आहेत. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्ही तुमचं नाव या यादीमध्ये चेक करणं गरजेचं आहे. मग हे नाव कसं चेक करायचं? त्याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला देतो. ऑनलाईन पोर्टलवर जायचं. योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायची. म्हणजेच काय? लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इनला जाऊन तुम्ही लॉग इन करायचं. लॉग इन केल्यावर कसं करायचं तुम्हाला माहिती आहे. तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा, पासवर्ड टाकायचा आणि तुम्हाला जो कॅप्चा कोड येईल किंवा तुम्हाला ओ-टी-पी येईल, तो त्या ठिकाणी टाकायचा. म्हणजे लॉग इन झालं. त्यानंतर तिथे आवेदन स्थिती तपासा. प्रवेश केल्यानंतर ॲप्लिकेशन मोड किंवा मेड अर्लियर या पर्यायावर क्लिक करून तुमच्या अर्जाची सध्या स्थिती तुम्ही तपासू शकता. म्हणजेच काय? तुम्ही त्या ठिकाणी रिजेक्टेड आहात, त्या ठिकाणी अप्रूव्ह आहात, बरोबर? आणि त्या ठिकाणी तिसरा ऑप्शन येतो इन रिव्ह्यू. इन रिव्ह्यू. यापैकी जर तुम्ही असाल, रिजेक्ट असाल तर तुम्हाला तुम्ही काय असाल? अपात्र. अप्रूव्ह असाल तर तुम्ही पात्र असाल आणि इन रिव्ह्यू असेल तर तुमची पडताळणी सुरू आहे. म्हणजे तुमची पडताळणी लवकरात लवकर होईल. तुम्हाला काय मिळणार आहे? तो हप्ते दिले जाणार आहेत. आधार क्रमांक वापरा यादीत नाव शोधण्यासाठी. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचं नाव शोधायचं आहे, तर तुम्ही काय करा? कंट्रोल एफ कंट्रोल एफ जरी दाबलं, तिथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा किंवा तुमचं नाव टाकायचं. तुम्हाला काय होईल? डायरेक्टली तुम्हाला तुमचं नाव दिसेल, आहे की नाही तर. तुमचा आधार क्रमांक वापरून ओ-टी-पीद्वारे पडताळणी करून तुमची सध्या स्थिती तुम्ही बघू शकता. ऑफलाईन जर तुम्हाला तपासणी करायची तुमच्या पॉसिबल नाही होत आहे, की ऑनलाईन जाणं किंवा लॅपटॉप नाही तुमच्याकडे किंवा मोबाईल नाही आहे. तर अशा वेळेस तुम्ही काय करा लाडक्या बहिणींनो, तुम्ही ऑफलाईन सुद्धा तपासू शकता, की कुठे-कुठे मिळेल तुमच्या अंगणवाडी सेविकांकडे मिळेल, ग्रामपंचायतीमध्ये मिळेल, पंचायत समितीमध्ये मिळेल, जिल्हा परिषदेमध्ये ही यादी आलेली आहे. तुम्ही इथे जाऊन सुद्धा तुमचं नाव चेक करू शकता. तर मला लाडक्या बहिणींनो तुम्हा सर्वांनाही म्हणायचं आहे, की आज जी-आर येण्याची दाट शक्यता आहे आणि लगेच काही दिवसांमध्ये तुम्हाला तो हप्ता मिळणार सुद्धा आहे. तर सरकारकडे माझं एक पहिली मागणी आहे, की ज्या बहिणींना तुम्ही असं म्हणताय, की एका फॅमिलीमध्ये फक्त 2च महिलांना मानधन दिलं जाणार आहे. तर ही अट तुम्ही रद्द करा. जशी तुम्ही एक अद्दर अट अट होती ती रद्द केली. काय होती ती अट? की एका फॅमिलीमध्ये एक अविवाहित आणि दुसरी विवाहित. बरोबर? ही अट होती, की तुम्ही रद्द केली. कारण एका फॅमिलीमध्ये दोन्ही अविवाहित असल्या तर किंवा दोन्ही विवाहित असल्या तर काय करायचं? म्हणून तुम्ही जी ही हद्द होती म्हणजे काय म्हणतो अट होती ती रद्द केली. आता दुसरी अट आहे. आमची मागणी आहे, की एका फॅमिलीमध्ये जर 3, 4, 5 बहिणी असेल तर त्यांनी काय करावं? जेव्हा इलेक्शनमध्ये तुम्हाला वोट लागेल, तर तेव्हा तुम्ही फक्त 2च बहिणींना वोट मागणार आहे का? तर नाही. म्हणून मला सरकारकडे नम्र विनंती आहे, की ही जी अट आहे, की एका फॅमिलीमध्ये फक्त 2च महिलांना मानधन मिळावं, ही अट काय करावी? रद्द करावी. आणि ज्या बहिणी जूनपासून अपात्र ठरलेल्या आहे, त्यांना ₹4,500 द्यावे. म्हणजेच जून, जुलै, ऑगस्ट हे तिन्ही महिन्याचे हप्ते त्यांच्यापर्यंत त्वरित पोहोचतील. आणि सोबतच ज्या बहिणी आता नवीन यादी आली आहे, त्या बहिणी पात्र ठरतील. त्यांना सुद्धा लवकरात लवकर 14वा हप्त्यांचा वाटप सुरू करावा आणि त्या बहिणी आता अपात्र ठरतील या ऑगस्ट महिन्यासाठी सुद्धा आणि ठरलेल्या आहेत सुद्धा, त्यांची लवकरात लवकर पडताळणी करून त्यांना सुद्धा मानधन द्यावा एवढीच सरकारकडे अपेक्षा आहे, एवढीच सरकारकडे विनंती आहे. आणि लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा माझी एवढीच विनंती आहे, की तुम्ही सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपली मागणी सरकारकडे स्ट्राँग होईल आणि लवकरात लवकर आपल्याला मानधन मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.